आमची सासू कडक असल्यामुळे आम्हाला कुणाला बोलता येत नव्हतं आणि बाहेर तर पडणं हा विचारच नव्हता. जसं लगीन झालं माहेर आणि सासरच, ह्याच्या व्यतिरिक्त मी कुठेही जात नव्हते आणि लगीन झाल्यापासून मी त्यातच गुरपडले गेले. असं एक दिवस असा आला की आमच्यात गट तयार झाला आणि त्या गटातून आम्हाला बाहेर जाण्याची संधी आली. इतका आनंद व्हायला लागला की अक्षरशः आनंदाश्रू डोळ्यात येतात. इतके दिवस कुठं घालवले, कसे घालवले, काय केले, पण आपण मागच सुधारला असतो तर आज आपण कुठं पोहोचलो असतो. या आहेत अधिका साहेबराव जाधव, ज्यांना वडिलांपासून शेतीची आवड निर्माण झाली आणि या शेतीमुळे आज त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. म्हणूनच या आहेत खऱ्या आयुष्यातल्या मॅक्स वुमन. नमस्कार, माझं नाव अधिका साहेबराव जाधव. मी एका शेतकऱ्याचीच मुलगी आहे आणि माझे मिस्टर ही शेतकरीच आहेत. तरी माझा प्रवास असा की माझे वडील हे म्हणजे आपले मध्यमवर्गीयच घरातले आहेत आणि त्यांची पहिल्यापासून शेतीची होती, त्यामुळे मला बी शेतीची खूप आवड होती. त्यामुळे आम्ही शाळा शिकत शिकत वडिलांनी मदत करायचो, शेती करायचो. त्यांच्याबरोबर कशी शेती करतात, हे करतात, ते सगळे आम्ही बघतो. त्यामुळे आम्हाला पहिल्यापासून शेतीची ही आवडच आहे. आणि पहिले कसे लोक होते की असे रासायनिक म्हणा, हे म्हणा, कधी वापरत नव्हते, काय नव्हते. सगळे असं शेणखतावरतीच ह्याच्यावरती सगळे करत होतं. त्यामुळे आम्हाला पहिल्यापासून माहिती होतं शेतीचं कसं होतं, काय होतं. त्यामुळं आम्हाला मूळ म्हणजे आई वडिलांच्या पासूनच आम्हाला शिक्षण मिळाले होते शेतीचे. लग्नानंतर देखील आपली आवड त्यांनी ठेवली, मात्र कसं आहे, लगीन झाल्यानंतर बी आमचे मिस्टर शेतीतच होते. आमच्या मिस्टरांची शेती म्हणजे एकत्र कुटुंब होतं. शेती ही थोडीच आहे, पण मला पहिल्यापासून शेतीची आवड असल्यामुळं मी म्हणजे शेतीकडे नेहमीच वळायचे. लगीन झाले की मी लगेच महिन्याच्या आत म्हणजे शेतात ह्यात जाऊ लागली, करू लागले. सगळे म्हणायचे नवी आहे तरी शेतात जातात, करतात, पण मी जायचे. आणि एकत्र कुटुंब असल्यामुळं तसे खूप त्रास व्हायचे, हे करायचे, पण त्यातून सुद्धा मी शेतीचं केले. आमच्या सासरी शेती थोडी असल्यामुळे आम्ही भरपूर अशी म्हणजे मक्यानं ह्यानं शेती घेत होतो, करत होतो आणि करीत होतो. पण घरात अशा अडचणी होत्या की पहिल्या सासवा म्हणजे कशा अगदी ह्याच असायच्या, पण त्यातून सुद्धा टक्कर देऊन म्हणजे मी शेती ही केलीच. कारण आमची सासू ही पहिल्यापासून खूप कडक होती. असे म्हणजे कुणाला शेजापाजाऱ्याला बोलून देत नव्हते, करत नव्हते. त्यामुळे मी जास्त करून म्हणजे कुणाशीहीच बोलायचे नाही, करायचे नाही. असे आवडायचंच नाही तिथं घरातनी, की ह्याच्या संग बोलायचं नाही, त्याच्या संग बोलायचं नाही, करायचं. लगीन झाल्यापासून आणि आमच्या आई-वडिलांचं कसं आम्ही कुटुंबातूनही गेलेलो, खूप म्हणजे ही वाटायचं की हे आपल्या ह्याच्या संग बोलावं, त्याच्या संग. पण आमची सासू कडक असल्यामुळे आम्हाला कुणाला बोलता येत नव्हतं, जात मार्ग कसा निघेल याचा विचार त्यांनी नेहमी केला. झाल्यापासून मी त्यातच गुरपडले गेले. ती चूल मूल म्हणतात ना, त्यातच मला सगळं म्हणजे हे झालं. त्यामुळं परत मला एक मुलगी, 2 मुले झाले तरी पण मी कुठंच बाहेर पडू शकले नाही. मिस्टरांनी म्हणाय गेले तर मिस्टर म्हणले, "मी आई-वडिलांच्या ह्यांच्या पुढे जाऊ शकत नाही." आमच्या जावा होत्या ती ज्या त्या आपापल्या ह्याने बाहेर पडल्या. पण मी पडू शकले नाही. कारण आमच्या मिस्टरांनी पहिल्यापासून वडिलांचं ह्यांचं म्हणजे काळजी असायची, ते व्यवस्थित करायचे. ते म्हणले त्यांचं व्यवस्थित तर आपण व्यवस्थित. आमच्या आई-वडिलांची बी शिक्षण होती. जसा तुझे आई-वडील आहेत तसे सासू-सासरे आहेत. कितीही त्रास झाला, काहीही झाला तरी शेवटी ते तुझंच घर आहे. तुलाच ते सोसावं लागेल, त्यातून तुलाच पॉइंट काढावा लागेल, तुलाच विचार करून ते पूर्ण करावे लागेल. मग कसं करायचं, काय करायचं ते तू ठरव. कारण ज्या दिवशी तू गेली त्या दिवशी तू तिकडलीच झाली. आम्ही किती 4 दिवसाचे पाहुणे तुझे. आता करायचं असेच होत होत मुलं मोठी झाली, शिक्षण झालं, मुलांचं ही झालं. पण ते तरी बी नाही. पण असं एक दिवस असा आला की आमच्यात गट तयार झाला आणि त्या गटातून आम्हाला बाहेर जाण्याची संधी आली. पण स्वप्न जे पाहतात त्यांना खऱ्या अर्थाने मार्ग आपोआपच मिळतो. असं काहीसं त्यांच्यासोबत घडलं. मग त्या संधीचा आम्ही वापर घेऊन आज 4 वर्ष झालं आमचा गट तयार झालाय 2022 पासून. पण तेव्हापासून जी बाहेर पडलोय आणि जी बाहेरचं वातावरण आता आम्हाला बघायला भेटलं, ही केलं. इतका आनंद व्हायला लागला की अक्षरशः आनंदाश्रू डोळ्यातनं येतात की आपण इतक्या वर्ष, इतके दिवस कुठं घालवले, कसे घालवले.
शेतकऱ्याने कमविलं तर बाकीचे खाणार, शेतकऱ्याने पिकवले तर बाकीच्यांना काही मिळणार. मग आम्ही बी जिद्द धरली, की नाही आपण तरी कुठं नाही कुठं तरी आपण सुद्धा उभं राहिलं पाहिजे. आपण प्रत्येक जर महिलेनं म्हणलं, की नाही बाबा हे आम्ही करू शकत नाही, आम्ही होऊ शकत नाही आमच्याच्यानं, तर तसं नाही होणार. आपल्या मनानं जर जिद्द घेतली ना, तर आपण म्हणेल ते करू शकतो. पाहिजेल ते करू शकतो. आणि आमच्या महिला अशा आहेत, की कुठे बी आम्ही उभं राहिलो, काही प्रॉब्लेम झालाय, केला तरी आम्हाला साथ देणाऱ्या आहेत त्या. त्यामुळं म्हणजे एवढ्या 30 वर्ष झाले माझ्या लग्नाला, पण 30 वर्षात मी आत्ता ह्या 4 वर्षात बाहेर पडले. पण आता मला त्याचा पश्चाताप होतो, की ह्याच्या आधी जर मी जिद्द केली असती, नाही बाबा मी कुठेतरी करू शकते, उभे राहू शकते. का करू शकत नाही? मी शेतकरी असली तरी, शेतकऱ्याची मालकीण असली तरी, पण मी करू शकते. असं नाही की शेती करते म्हणून मी काय बाहेरचं करू शकत नाही. माझ्यात आता जिद्द आली, मी सगळं करू शकते, कुठेही उभे राहू शकते. आज ते आपल्या जीवनात आणि निर्माण केलेल्या जगात खुश आहेत. अशा मर्दानीला मॅक्स वुमनचा सलाम.